नमस्तुभ्यम। आज आहे तो दिवस म्हणजे 22 जानेवारी आणि बघा सगळीकडे भगव्या रंगामध्ये बिलकुल गाव डुबलेला आहे आणि इतकं सुंदर दिसत आहे। तर मी खूप छान रील पण बनवून घेतल्या कारण की हा दिवस पुन्हा येणार नाही, म्हणजे हा वेळ हा दिवस आजचा खूप छान आहे। रॅली निघणार आहे, कार्यक्रम आहे गावामध्ये आणि बघू शकता तुम्ही मंदिरं तर खूप सुंदर सजलेले आहे, रात्रीचे दिसतील कारण की लाइटिंग वगैरे टाकलेली आहे। आणि मेन म्हणजे गावात सगळीकडे सगळ्यांनी भगव्या रंगाचे झेंडे लावले ना, तर इतके सुंदर दिसत आहे। बघू शकता सगळीकडे भगवा रंग झालेला आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे। तर हा दिवस हा व्लॉग तुम्ही बघायला विसरू नका। हा कशाला, माझे सगळेच व्लॉग बघा तुम्ही कारण की खूप छान तुमच्यासाठी मी व्लॉग घेऊन येते। आणि चला तर मी आज दाखवते, आज गोड काय करणार आहे ते पण दाखवते। चलो गजानन गणपती महाराज की जय। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपाची, सर्वांगी सुंदर औक्षेंदुर काढारी, वारी वारी जन्म मरणाते वारी। तर बघा मी आज गोड मध्ये काय करणार आहे, तर दूध घोटून घेते कारण की काहीतरी गोडधोड हसायलाच पाहिजे आज। तर आज दुधाची बासुंदी करते आणि फ्रेश 8 दिवस आधीच पुरणाची पोळी खाल्ली म्हणून मग पोळी नाही करत आहे। तर दूध घोटून बासुंदी करते। तर चला स्वयंपाक करते सगळ्यात आधी कारण की रॅलीमध्ये जायचं आहे, हळदी कुंकू आहे, नंतर मग मला रांगोळी काढायची आहे। रांगोळी आजची स्पेशल काढणार आहे, म्हणजे खूप छान अशी रांगोळी काढायची आहे। ठरवून ठेवलं कशी काढायची, तर ती काढायला पण 1-1.5 तास लागतो, म्हणून मग मी आता सगळं आवरून घेते, नंतर मग खाली जाते रांगोळी काढायला। दिवस हा कधीच विसरला जाणार नाही आणि दिवाळी म्हणूनच साजरा केला जाईल दरवर्षी। तर आणि टीव्ही समोरून उठावंसं वाटत नाही आहे, पण स्वयंपाक करायचा आहे। तर बघा भाजी करून झाली, तळण काढलं, ही बासुंदी करून झाली आणि खाली जाते। ताईंनी पोळ्या वरण भात सगळं काही बनवलेलं आहे। तर हा स्वयंपाक घेऊन मी खाली जाते, आम्ही खाली सगळेजण सोबत जेवण करू। आणि आज आहे ना दुकानात बुंदी पण म्हणजे काढलेली आहे, तर तिकडे स्टॉल लावले आहेत। ते त्यांची बुंदी दुकानाच्या समोरच वाटत आहे, म्हणजे येणारे जाणारे जेवढे काही लोक आहेत ना, तर ते दुकानासमोर स्टॉल मांडून बुंदीचा प्रसाद देत आहे। तर त्यांना यायला वेळ होईल, तोपर्यंत आम्ही खाली हे सगळं सामान घेऊन जातो आणि जेवण करतो कारण की खूप वेळ होणार आहे। नंतर मग रॅली पण निघणार आहे, तिकडे जायचं आहे, म्हणून मग आम्ही थोडंसं उरकतं घेतो कारण की भांडे वगैरे सगळं निघतं, तर ते करायचं आहे।
दिवे लावून घेते. दिवे म्हणजे हे काढून घेते कारण की बाहेर पण जायचं आहे, रॅली निघणार आहे आता. तर मला तयारी करायची आहे म्हणून मग मी दिवे काढून ठेवलेले आहे. तेल वाता टाकून ठेवते म्हणजे पेटवायला बरं पडतील. बघा आता यामध्ये तेल आणि वात टाकून ठेवते. बघा तयारी करून ठेवली, दिवे काढून ठेवले. आता मी करते माझी तयारी. आणि आज रॅलीमध्ये पिवळ्या रंगाच्या साड्या घालून यायला सांगितलं. तर चला पिवळ्या रंगाची साडी काढते आणि तयारी करते. तयारी करून झाली आणि आज पिवळ्या रंगाची साडी सांगितली. रॅली निघणार आहे आता म्हणून मग पिवळी साडी घातलेली आहे. फायनल लुक. चलो थोड्या वेळातच रॅली निघणार आहे. आणि मेन म्हणजे इकडे हळदी कुंकू पण आहे खाली, ते दिसत आहे ना, तिकडे हळदी कुंकू आहे. तर हळदी कुंकाला पण जायचं आहे, मंदिरात जायचं आहे. मंदिरात संध्याकाळी जेवण आहे. आधी रॅली निघणार, नंतर मग संध्याकाळी जेवण राहील त्याच म्हणजे बालाजी मंदिरामध्ये. दिवे लावून झाले माझे आणि गॅलरीमध्ये लावले लाइटिंग. तर बाहेरून दाखवते मी हे. आणि चला तर आता जातो आम्ही रॅलीमध्ये. Raghupathi Raghuva Raja Bhakavana
फ्रेंड्स, आजचा कार्यक्रम पूर्ण फिनिश झाला. खूप छान रॅली, जेवण सगळं काही होतं तिकडे. आम्ही आत्ताच आलो घरी. तर चला, तर आजचा ब्लॉग पण इथे संपवते. आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय बाय.